नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ. पुराची पातळी सांगणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. रामकुंड परिसरात अनेक मंदिरं पाण्याखाली. पालघरला मुसळधार पावसानं झोडपलं. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून पाण्याचा विसर्ग. सूर्या नदीच्या पातळीत वाढ. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा. पांडुरंगाचं आषाढीला दर्शन हा जीवनातला आनंदाचा क्षण. महाराष्ट्रातील सगळी संकट दूर करण्याची शक्ती द्या. फडणवीसांनी घातलं विठ्ठलाला साकडं. नाशिकच्या जातेगावचं उगले दाम्पत्य ठरलं यंदाचे मानाचे मानकरी. कैलास आणि कल्पना उगलेंचा शासकीय महापूजेत सहभाग. 12 वर्षांपासून करतायत वारी. पंढरपुरात भाविकांचा उसळला महासागर. टाळ मृदुंगाचा गजर. वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण. दर्शनाकरता लांबच लांब रांगा. पंढरपूर कॉरिडॉर सगळ्यांना विश्वासात घेऊनच करणार. कुणाचंही नुकसान न करता पुनर्वसन करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ग्वाही. अर्जेंटिनामधून ब्राझीलला पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी. 17व्या ब्रिक्स शिखर संमेलनामध्ये होणार सहभागी. मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेश, राजस्थान आणि काश्मीरमध्ये पूरस्थिती. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक विस्कळीत. कालच्या विजय मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरती जोरदार टीका केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा अशी टीका शिंदेंनी केली. एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची सत्तेसाठी मळमळ असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका तर राज ठाकरेंचं मात्र कौतुक केलं. राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका. तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात. किती लाचारी करायची. म्हणजे तो पुष्पा पिक्चर पाहिलात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला. तुझ भी बोलो उठेगाही नाही. अरे कसा उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं. म्हणजे विचार मी म्हणतोय. एकाच्या भाषणामधून की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने जी तळमळ होती ती दिसली आणि दुसऱ्याच्या भाषणामध्ये सत्ता आणि खुर्चीसाठी जी मळमळ होती ती दिसली. हा फरक आहे. भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी, म्हणजे मी काय राजनेक आणि आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करून घेतलात. अरे डोक्यावरती जर का शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं या महाराष्ट्रामध्ये. कोणत्या भाषेत बोलत होतात. लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर पण युती आघाडी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तशा तशा अनेक घटना आपल्याला दिसतील. त्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा मी काल दिलेल्या आहेत. की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतय, कोण टाचण्या मारतय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो, या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकलेलो आहोत. बाळासाहेबांचे विचार 2019ला सोडले ना, म्हणून तर त्यांना जनतेने धोपटलं ना. विधानसभेत त्यांची जागा दाखवली ना.
म्हणून तर आम्हाला 60 आमदार निवडून दिले ना. त्यांनी 100 लढवून 20च आले ना. लोकांनी महाराष्ट्रातल्या जनतेने बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर खुर्चीसाठी 2019ला जो लोकांच्या बरोबर महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर विश्वासघात केला, हिंदुत्वाशी विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला, त्याचं त्यांना जनतेने त्यांची शिक्कामोर्तब केलं ना, त्यांना त्यांची जागा दाखवून. त्यांचं आता नवीन एक तुमनं काढलं, 1 नेशन 1 इलेक्शन. म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही कितीही कमिट्या करा, हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही. मराठीसाठी आम्ही काय केलं, मराठीसाठी आणि त्यांनी काय केलं, मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला, मराठी टक्का कमी कमी का होत गेला, इकडे वसई विरार नाला सोपारा, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत का गेला, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. मुंबईतल्या विजय मेळाव्यामध्ये काल राज आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला. जे इतर कुणाला जमलं नाही ते आम्हाला एकत्र आणण्याचं काम फडणवीसांनी GR आणून केलं, असं उद्धव आणि राज ठाकरे यांनी सांगितलं. यावरती राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मलाच मिळतील, असा उपरोधिक सुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावरती भाष्य केलं. काल भाषणादरम्यान राज ठाकरे म्हणाले होते की जे बाळासाहेबांनाही जमलं नाही, इतरांनाही जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी केलं, आम्हाला एकत्र आणलं, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावलेला होता. यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिलंय. त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले राज ठाकरेंच्या टीकेवर. मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या, आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी 2 बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील, पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या. हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती. त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे.